नमस्कार, मेहरा माई की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. अधिक महिना स्पेशल धोंडफळाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग धोंडफळासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. पहिले आपल्याला पुरणाची रेसिपीला लागणारे साहित्य पाहू. 1 कप घेतलेले आहे मी चणा डाळ. वाटी किंवा कप कोणतं पण माप चालेल आणि ज्या मापाने आपली डाळ आहे त्याच्या सव्वा माप आपल्याला साखर घ्यायची आहे. पाव चमचा मी सुंठ पावडर घेतलेली आहे. जायफळ घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ लागेल. डाळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. तीन चार पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये एका वाटीला 2.5 वाटी पाणी एवढे टाकलेले आहे. पाण्याला उकळी आली की झाकण लावून घेऊ. ओपनमध्ये लावलेला आहे, तो उतू नाही गेलं पाहिजे म्हणून आपण यामध्ये चमचा टाकला, जेणेकरून पाणी वर येणार नाही. चिमूटभर मीठ टाकू. कुकरला 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मंद गॅसवर 10 मिनिट कुकर होऊ द्यायचा आहे. इथे कुकर आपला थंड झाला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं झाकण लावताना की पाणी येणार नाही बाहेर, तर तुम्ही कुकर पाहून घ्या. पाणी अजिबात बाहेर आलेलं नाही आहे. आपण चमचा टाकला होता ना, म्हणून उतू जात नाही. छान मऊसूत डाळ शिजलेली आहे आपली. डाळ आपली खूप छान शिजलेली आहे. 2.5 पट पाणी टाकल्याच्याने डाळ छान शिजून येते. डाळ आपण स्मॅशरनी छान स्मॅच करून घेऊ, जेणेकरून पुरण यंत्रातून काढायला आपल्याला भारी जाणार नाही. मापाने आपण डाळ घेतली होती त्या मापाच्या शिगोशिक साखर घ्यायची आहे. डाळ आपण सपाट माप घेतलेलं होतं, साखर शिगोशिक घ्यायची आहे. आपण डाळीला दुप्पट पाणी जर टाकलं तर वरची डाळ कच्ची राहते, ती चांगली एकजीव होत नाही. आणि 2.5 प्रमाण टाकलं पाण्याचं तर छान अशी मऊसूत डाळ शिजून येते. कुठेच एखादी डाळिंबी वगैरे कच्ची राहत नाही. इथे आपले पुरण झालेले आहे, पडत नाही आहे चमच्यातून आणि हा चमचा पण असं ताठ उभा राहत आहे. तर इथे पुरण झालेले आहे आपले. जायफळ आणि सुंठ पावडर पुरणात टाकून घेऊ आपण. धोंडफळासाठी आपल्याला क्रश केलेलं पुरण चालते, पण पोळीसाठी आपल्याला क्रश केलेलं पुरण चालत नाही. ते पुरण यंत्र किंवा पुरणाच्या चाळणीतून आपल्याला काढून घ्यावं लागेल. हे आपण धोंडफळासाठी लागणारे साहित्य घेऊ. 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी मैदा घेतलाय. जेवढा रवा आहे तेवढाच मैदा घ्यायचा आहे. चिमूटभर मीठ टाकायचं आहे. 4 चमचे तुपाचे मोहन घालायचे. मी या चमच्याने 4 चमचे घेतलेले आहे. पाण्याने किंवा दुधाने हे तुम्ही पीठ भिजवू शकता. मोहन तुम्ही तेल किंवा तुपाचं टाकू शकता, पण मी इथे तूप वापरलेलं आहे.
पहिले चांगलं कोरडं असं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याने किंवा दुधाने, पण मी इथे पाण्यानेच भिजवत आहे. असं छान गोळा बनला पाहिजे. असं मोहन असलं तर खसार येतं. थोडं थोडं टाकून भिजवायचं आहे. घट्ट गोळा पाहिजे आहे. थोडं कडकच भिजवायचं आहे. जास्त कडक नाही, जास्त नरम नाही. रवा असल्याच्याने ते फुगून येतं. इथे मी 2 वाटे मैदा आणि रवा, आपलं हे 2 वाट्या झालेलं होतं. तर इथे 1 किंवा पाऊण वाटीच्या जवळपास आपल्याला पाणी लागलं. असा उंडा आपल्याला घ्यायचा आहे. इथे आपला उंडा भिजवून तयार आहे. आता हा अर्धा तास आपण मुरू घालायसाठी ठेवून देऊ. इथे आपला उंडा चांगला मुरलेला आहे. आपण याचे घोणफळं करून घेऊ. एक असा मोठा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि मोठी पोळी लाटायची आहे. 15-20 मिनिट आपण मुरायला ठेवला होता उंडा. जाडी पातळ तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार लाटायची. जाडी पण चालते आणि पातळ पण चालते. छोटी वाटी किंवा प्लेट घ्यायची किंवा डब्याचं झाकण. असे गोल गोल छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्यायच्या. एका पोळीत बरोबर 7 निघतात. याच्यावर थोडंसं हलकंसं बेलनं फिरवून घेऊ. नाही फिरवलं तरी चालते. छोटी मोठी साईज होते, त्याने दुसरा काही फरक नाही पडत. छोटे असले की तळायला तूपही कमी लागतं. पापडी मोठी असली तर मग पुरण जास्त बसते. आपण पुरणाच्या पोळीचा गोळा करतो ना, तसंच करायचे आहे, पण हे छोटा आकार असतो. इथे आपलं धोणफळ तयार आहे. इथे आपले धोणफळं तयार आहेत. आता आपण तळून घेऊ किंवा तुम्ही वाफलू पण शकता, पण मी इथे तळणार आहे. तळायसाठी तेल किंवा तूप काही पण घेऊ शकता, पण मी इथे तूप घेतलेले आहे. आपले धोणफळं छोटे असल्याच्याने आपल्याला कढईत तूप पण कमी पाहिजे आहे. इथे आपले तूप छान झालेले आहे. एकसोबत 3-3 टाकल्या जातात. छोट्या असल्याचा फायदा आहे हा. मंद आचेवर चांगले होऊ द्यायचे आहेत. इथे आपले धोणफळं तयार झालेले आहे. बघू शकता किती छान झालेले आहे. क्रिस्पी झालेले आहेत.
रेसिपी आवडल्यास लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.